दिल्लीमध्ये आज जीएसटी काउन्सिलची बैठक होतीये। आरोग्य विम्यावरचा जीएसटी कमी करण्यावर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सध्या आरोग्य विम्यावर 18% जीएसटी आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याला या जीएसटीतनं सूट मिळू शकते। संसदेतही विमा हप्त्यावर सवलत देण्याच्या अनुषंगाने चर्चा झालेली होती। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देताय। सोमेश, नक्कीच जीएसटी जो आरोग्य विमावर लावला गेलेला आहे तो खूप वादग्रस्त ठरला होता, कारण अनेकदा यावरती टीका झालेली आहे। गेल्या वर्षी 8,262 कोटी रुपये सरकारने आरोग्य विम्यावरील जीएसटीतून संकलन केलं होतं। त्यामुळे यावेळी कदाचित तो काढून टाकण्याबाबत विचार होऊ शकतो। दुसऱ्या बाजूला जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण यंत्रणा आहे, त्याच्याही कार्यान्वयावरती विचार होऊ शकतो, कारण अजूनपर्यंत सगळीकडे ती यंत्रणा यशस्वीपणे अंमलबजावणी झालेली नाहीये। त्यासह विशेष म्हणजे जीएसटी स्लॅब कमी करण्याचाही विचार केला जाणार आहे। आतापर्यंत अनेक जीएसटीच्या बैठकांना महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार गेले नव्हते। यावेळी आदिती तटकरे जाणार आहेत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून। त्यापूर्वी अनेकदा वित्त सचिव किंवा अन्य कोणीतरी अधिकारी जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहिलेत आणि त्यावरून टीकाही झाली होती। पण आज अमित शहा मुंबईत असल्यामुळे आता अजित पवार जाणार नाही असं कळतंय, तर आदिती तटकरे या उपस्थित राहतील बैठकीला। नक्कीच। ठीक आहे सोमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।